नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 219 ते 228च्या सहवासात आपण जाऊया. योगाभ्यासाच्या साह्याने भक्त श्रेष्ठ आत्मानुभवाच्या राज्यपदी पोचला, त्याला राज्याभिषेकही झाला, असं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. हा योगाचा मार्ग गहन आहे. गहन म्हणजे सहजपणे साधणारा नाही. त्याच्यासाठी प्रयत्न, अभ्यास आणि कष्ट घेणं आवश्यक आहे. म्हणून भगवंत म्हणतात, ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन. परंतु ह्या योगाभ्यासाच्या मार्गालाही भगवंत भजनच म्हणतात. कारण परमेश्वराच्या उद्देशानेच, परमेश्वर आत्मस्वरूपावर लक्ष ठेवूनच वाटचाल केलेली असते. त्यालाही भगवंत म्हणतात, अर्जुना तेही माझे भजन. आता ऐके सांगेन जे करीती एक. हे गहन भजन काय ते मी तुला सांगितलं, पण आता अजून एक भजनाचा प्रकार आहे, तो पण मी तुला सांगतो. तरी दोन्ही पालव वेरी, जैसा एक तंतु अंबरी, तैसा मी वाचूनी चराचरी जाणती ना. ज्ञानोबा इथे वस्त्राचं उदाहरण देतात. वस्त्राचे दोन्ही काठ, पण एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत एकच सूत, एकच धागा, एकच दोरा सर्वत्र फिरलेला असतो. त्या एका धाग्याशिवाय वस्त्राच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत काही नसतं. ह्याप्रमाणे ह्या सृष्टीमध्ये माझ्या वाचून दुसरं काही नाही. ह्या दृष्टीनेच हा भक्त संपूर्ण जगाकडे बघतो. जिथून जिथपर्यंत त्याची दृष्टी जाईल तिथपर्यंत माझं स्वरूप आहे, हाच भाव अंतःकरणात धारण करतो. आदी ब्रह्मा करुनी, शेवटी मशक धरुनी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. अहो ब्रह्मस्वरूप ब्रह्मदेव, तिथपासून मशकापर्यंत छोटासा लहानसा जीव मात्र, जे काही नामाला रूपाला आलेलं आहे, प्रगट झालेलं आहे, ते सर्व माझ्या ठिकाणीच आहे, माझं स्वरूपच आहे. अशा प्रकारेच तो सर्वत्र बघतो. यालाच भगवंत समदृष्टी सुद्धा म्हणतात. मग वाड धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखलिये वस्तू उजू लुंटिती मीची म्हणोनी. असे हे भक्त, एखादी व्यक्ती मोठी आहे, त्याला मान आहे, किंवा एखादी लहान आहे, धाकुटी आहे, एखादी सजीव आहे का निर्जीव आहे, असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांकडे एका समत्वानेच बघतात. आणि ते समत्व कुठलं, तर जे आहे ते भगवत स्वरूपच आहे असं बघून उजू लुंटिती मीची म्हणोनी, हा भाव धारण करून ते भगवत स्वरूपच आहे असं म्हणून अक्षरशः लोटांगण घालतात. माऊली हो, हे लोटांगण म्हणजे शारीरिक दृष्ट्या नाही, तर ही अंतःकरणाची अवस्था आहे. समर्पण आहे, शरणागती आहे, एक भगवत भाव धारण केलेला आहे. मग तिथे लहान मोठा, थोर, सजीव निर्जीव हा भेदभाव नाहीच, सर्व भगवत स्वरूप आहे. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्य नेणवे, एक सरे व्यक्तिमात्राचे नावे नमूंची आवडे. अहो, या भक्ताला ही आवडच लागलेली असते, हा छंदच लागलेला असतो. स्वतःचं मोठेपण
त्या मोठेपणाची त्याला जाणीवच नसते, त्याचा आठवही नसतो. आणि त्याचबरोबर त्याच्या समोर येणारं योग्य आहे का अयोग्य आहे हेही तो बघत नाही. व्यक्ती मात्राचे निनावे. कोणत्याही प्रकारची व्यक्ती त्याच्या समोर यावो, पण ती आल्याबरोबर भगवत स्वरूप म्हणून त्याला नमन करायलाच या भक्ताला आवडतं. अशा या भक्ताचं वर्णन करताना त्याची स्थिती अंतःकरणाची नेमकी काय असते हे आता ज्ञानोबाराय फार सुंदर रीतीने सांगतात. ते म्हणतात, जैसे उंची उदक पडिले, जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी ये उगेले, तैसे नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभावोची तयांचा. अहो, या भक्तांचा स्वभाव कसा झालेला असतो तर ज्याप्रमाणे उंचीवरनं जेव्हा पाणी पडतं त्यावेळी सहजपणे ते खालीच येतं. त्याचप्रमाणे जो कोणी जीव दृष्टीस पडतो त्याला पाहिलं की नमन करण्याचाच या भक्तांचा स्वभाव बनून जातो. अशी नम्रता त्यांच्या ठिकाणी अंतःकरणात प्रगट झालेली असते. ही नम्रता कशी? का फळलिया तरुची शाखा, का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमिसी उतरे देखा, तैसे जीव मात्रान अशेखान खालावती ते. अहो, झाडाचे फांदी फळांनी अगदी लगडली आहे. त्या फांदीवर सगळीकडं फळं लागलेली आहेत आणि त्या फळांच्या वजनाने जणू ती फांदी जमिनीला टेकते. त्याचप्रमाणे हे साधू संत, हे भक्त जीव मात्रा शेखा, संपूर्ण जीवसृष्टी पुढे लीन झालेले असतात, नम्र झालेले असतात. का तर सगळीकडे ते माझंच दर्शन घेत असतात असं भगवंत सांगतायत. हे साधूजन, हे भक्त अखंड अगर्वता होऊनी असती, अखंड अगर्वता होऊनी असती, तयांची विनय हेची संपत्ती. जे जय जय मंत्रे अर्पिती, माझ्यांची ठाई. अहो, अशा साधू संतांच्या ठिकाणी संपत्ती ही खूप असते, पण ही संपत्ती कशाची? नम्रतेची संपत्ती असते. आणि जगभर सगळीकडे ते जे विचरण करतात, भ्रमंती करतात, ती कशी करतात तर अगर्वता, निरहंकार, अखंड अगर्वता होऊन असते. निरहंकारपणेच सगळीकडे संचार करतात आणि जे जय जय मंत्रे अर्पिती, माझ्याची ठाई. आणि ज्या काही जीवमात्राचं दर्शन होतं ते भगवंताचंच दर्शन झालं असं अंतःकरणात समजून भगवंताचा जय जयकार करतात आणि सर्व काही भगवंताच्या ठिकाणीच अर्पण करतात. ह्यामुळे काय होतं? भगवंत म्हणतात, ह्यामुळे काय होतं तर नमिता मानाभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची जहाले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. अशी उपासना करणारे हे साधूजन सतत नम्रपणे माझंच स्वरूप सर्वांमध्ये बघत वावरत असल्यामुळे ते लीन झालेले असतात. त्यांच्या ठिकाणी मान अपमान असं काहीच शिल्लक उरलेलं नसतं आणि त्यामुळे ते सहजपणे अकस्मात ते मीची जहाले, ते माझं स्वरूप होऊन जातात, माझ्याशीच ऐक्य पावतात. आणि ऐसे निरंतर मिसळले उपासिती, माझ्याविषयीच भाव धारण करून माझ्या पाशीच राहतात आणि असेच निरंतर त्यांची उपासना चाललेली असते. ह्या उपासनेबद्दल भगवंत म्हणतायत, अर्जुना हे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती.
आता ज्ञान यज्ञे यजिती ते भक्त ऐके. आत्ता ज्या साधू संतांचं भगवंतांनी वर्णन केलं, भगवंत म्हणतात, अर्जुना, ही गुरुवी भक्ती, म्हणजे भक्तीतली श्रेष्ठ भक्ती मी तुला सांगितली. परंतु आता ज्ञान यज्ञे यजिती, ज्ञानाने माझं भजन करणारे जे आहेत तेही भक्तच. ते भक्त ज्ञानाच्या साह्याने माझं कसं भजन करतात तेही आता सांगतो, ते ऐक. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.